अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी स्वतःच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीत आधी समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी, त्या समय मोर पाखरासी अधिकारो नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडतील. आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागून. लपवून ठेवले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता, कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावताच वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा अभिधान, त्याचे शरीर असमान कृश होत चालला. काकूबाईने तयसी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृतदृष्टीने पाहुणे, निरोगी करावे जे स्वामी बाई विनवी समर्थांते. समर्थ बोलले बाईसे, 4 वेळा जेव घाली असी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केस गाव मोंगलाय, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थावाया मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा ददसी समागमी आमच्या. बाई म्हणे, तो अज्ञान, त्याच्या शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजला की. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळ येत घेऊन या दादासी ती. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ जरी आहे अज्ञ तरी सांभाळू दयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरोत्तरे, दादासी पाठविले नाही बरे, वर्जावे आपण सर्वार्थी. समर्थ येसी बोलले, त्यात तुमचे काय केले, आम्हासी दिसेल जे बरे तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती, दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरांना सांगाती, त्यांची मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्याची आज्ञा करीती, यांची स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगती तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची आज द्यावी कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता, न रुचितता त्याची या. या परी ब्रह्मचारीने पाहिली खटपट करुनी, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. दादासी घेऊन सत्वरी शिसनीत आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंदी. समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चे लांडूनी सत्वर धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेच. उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदय प्रगटला न्यासविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देह भाने विसरला, स्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेळ खचित लाविली. ती म्हणे, जी समर्था आपण हे काय करिता, दादांची अशिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले ती येसी, जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी वरून टाकीला आपण मारून, इतकेचे पुरे झाले. ऐकून ऐसा वचनाला समर्थांचे क्रोध आला, घाला म्हणती बाईला कोरड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळपिटीत हसते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांसी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुःख केले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणाभाकी पदर पसरली, विनित असे नाना परी शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले ते असे. अनुसूया तुझी माता, तिज पाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननीजवळ पातळा. ऐसे बाईनी पाहुणी, क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणजे तुझेही करणी लोकापादा कारण. भिक्षा ना आपण सेवावे, हे नव्हेचे सान बरवे, चाळे अवघे हे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिज प्रती बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती, माते आजपासूनी. पुत्राचे ऐकून वदन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बसूनी संस्था चालविली. ते दादा बुवा सांप्रती मुंबई माझे वास्तव्य करीती, काकूबाई अक्कलकोटी वसताती आनंदी. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त वनिले असे संकलित, केला नाही विस्तार येत सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामी सोत तैसेचे दादा बुवा सत्य, भुवरी जगोद्धारार्थ विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसत
अष्टशोध्याय गौड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.